नमस्कार सर्वांना. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज संध्याकाळची वेळ होती. पाऊस बारीक बारीक चालूच होता आणि खूप मस्त वातावरण झालेलं, गार असं. आणि पावसाचं सारखं वातावरण आणि काहीतरी चटपटं खावंसं वाटत होतं. त्यामुळे मग मका होता घरी, तर म्हटलं त्याची काहीतरी बनवूया आपण रेसिपी. आणि मक्याची भजी बनवणार आहे मी. इथे मका व्यवस्थित सोलून घेतला आहे, त्याचं व्यवस्थित वरचं केस काढून घेतलं आहे मी. आणि तनूलाही सारखं फक्त उकडूनच तिला मी शिजवूनच फक्त द्यायची मका. तिला खाऊन कंटाळा आलेला. दुपारी मी चाट बनवलेलं मक्याचं आणि हा एकच उरलेला, तर म्हटलं आज भजी बनवून बघूया. त्याला असं व्यवस्थित मध्ये हे सोळून वगैरे त्याला असं कट करून बारीक बारीक त्याचे दाणे मी काढून घेते. तेव्हा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपण कांदाही टाकू. थोडंसं वाढवण्यासाठी करून थोडेच होते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता, हळद, तिखट, मीठ हे सगळं आपलं जे तुमच्याकडे मसाले असतील आपले ड्राय मसाले ते तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि तुम्हाला जे जे स्पायसेस आवडतात, चाट मसाला वगैरे, ते तुम्ही सगळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आपले जसे भजीला करतो तसंच आपण हे कॉर्नमध्ये करायचं आहे. इकडे मी हळद टाकते. त्यानंतर तिखट मसाला थोडा मी कमीच टाकला आहे, कारण तन्वी खाणार होती. जास्त तिखट नको म्हणून मी 1 चम्मच तिखट मसाला टाकला आहे. मीठ आहे, मीठही आपल्या चवीनुसार आपण घ्यावा. त्यानंतरला त्याच्यामध्ये मी थोडं बडीशेपची जी आपली पावडर असते ती टाकली आणि चाट मसाला आणि बेसन घेतले 2-3. जसं तुम्हाला ग्रेप येईल त्याप्रमाणे बेसन घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून पाणी हळूहळू सुटून, कारण कांद्याला पाणी सुटेल म्हणून मी पाणी कमी टाकलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरही तुम्ही ॲड करा. मी कोथिंबीर भरपूर घेतली, कारण आम्हाला भजीमध्ये कोथिंबीर खूप आवडते. त्याची टेस्ट, वास येतो आणि टेस्ट येते, ती खूप छान लागते. आणि इकडे तुम्ही हाताने चांगला कांदा हा मॅश करून घेतला मी. आणि त्यानंतरला मी इकडे कढई ठेवलेली गॅसवरती, तेल तापत. आणि थोडे थोडे जमतील तसे आपण थोडे थोडे त्याचे गोल बनवून आपण त्याच्यामध्ये टाकायचे. आणि चांगले लाल ब्राऊन असे कलर थोडेफार होईपर्यंत त्याला चांगले शिजवून घ्यायचे. इकडे पाहू शकता म्हणजे रेडी झाले आहेत. आणि खूप मस्त वास पण त्याचा खूप छान येतो. आणि कोथिंबीर असल्याने कढीपत्ता असल्यामुळे छान लागते ते. आणि आम्हाला भजी आणि ही रेसिपी पटकन बनली जाते. कोणी तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले की तुम्ही पटकन बनवू शकता आणि खायलाही खूप छान लागते. ट्राय नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही नक्की ट्राय केली काही, खाल्ली असेल तरीही सांगा. तुम्हाला ज्यांना ज्यांना आवडते ते इथे पाहू शकता, खूप मस्त लागत होत्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या खायला.